ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। आता सध्या तुम्ही विद्यमान आमदार आहात। पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून तुम्ही या मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवली। उद्या मतमोजणी होते। आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावापुढे आता खासदार रवींद्र धंगेकर उद्या लागेल। उद्या मतमोजणी आहे। अनेक चॅनलमधनं एक्झिट पोल बघितलेत मी आणि त्या एक्झिट पोलमध्ये मोहोळ आघाडीवर असं त्यामध्ये दाखवलं आहे। पण हे 2 दिवस त्यांना आनंद घेऊ द्या। उद्या पुणेकर जिंकतील आणि पुणेकर गुलाल खेळतील हा माझा विश्वास आहे। मात्र ते आहे बोलताना असे म्हणाले की नाही रवींद्र धंगेकरांनी स्टंट केला आणि तो स्टंट जो आहे तो उद्या उघडा पडेल। पुणेकर मोदींच्या विचाराला साथ देतील असं प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणतात। त्यांची स्वतःच्या उमेदवाराला स्वतःला आत्मविश्वास नाही। तो स्वतःला मत मागच नाही, तो मोदींना मागतोय आणि मी पुणेकरांसाठी मत मागतो। फरक त्याच्यातून माझ्यात आहे। आणि तो त्यांनी जर पुणे शहरासाठी मत मागितलं असेल तर पुणेकर त्याला देणार नाहीत। तो मागतोय मोदीला मत आणि मोदींना मत द्यायचं म्हणजे मग पुणेकर जवळचा वाटणार म्हणून पुणेकर मला देतील। म्हणजे उद्या तुमचा विजय निश्चित आहे। उद्या गुलाल आम्ही खेळणार आणि पुणेकर खेळणार आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मात्र तिकडे आता आतापासूनच लाडू बनवायला सुरुवात झाली। शहरामध्ये त्यांचे आता बॅनर लागायला सुरुवात झाली। उद्याच्या अभिनंदनाचे त्यांचे बॅनर्स लागले। ते असं म्हणतात की नाही उद्याचा विजय आम्ही आजच समर्पित केला। बरोबर आहे। जे बॅनर जिथं लागले जिथं ते बॅनर निघून त्या ठिकाणी तेच कार्यकर्ते माझा बॅनर लावतील। कारण शेवटी उद्या विजय आपला राहणार आहे। आणि आज लाडू पेढे काय बनवायचे त्यांना म्हणू द्या, कारण शेवटी ते कोणाच्या तरी पोटालाच मिळणार आहेत। त्यामुळे माझ्या विजयात वाटतील, त्याला काय हरकत नाही। म्हणजे त्यांनी आज बनवलेले लाडू त्यांना उद्या तुमच्या विजयासाठी वाटावे लागतील वाटत। शेवटी ते कोणाला तरी मुखात जाणारच आहेत ना कोणाला तरी, तर ते माझ्या निमित्ताने मिळतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तुम्ही कशी तयारी केली सगळी उद्याची सेलिब्रेशनची? काय तयारी? उद्या पुणेकर तयार आहेत। पुणेकर उद्या रस्त्यावर दिसतील आणि पुणेकर हा विजय साजरा करतील। म्हणजे तुम्ही साजरा करण्याच्या ऐवजी पुणेकरच रस्त्यावरती येऊन साजरा करतील? आणि पुणेकरांचा उमेदवार आहे ना, मग पुणेकर साजरा करतील। काय लीड असेल तुमचं? मी लीड मुद्दामून सांगणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही लीड मी सांगितलं तर तुम्ही माझी टिंगल करता, चेष्टा करता। पण उद्याचा लीड पहिल्या फेरीपासून तुम्हाला सांगायला सुरुवात करता। म्हणजे पहिल्या फेरीपासूनच तुम्ही आघाडीवरती राहणार? तुम्ही पहिल्या फेरीत फक्त माझ्या शेजारी तुम्ही आहेच। तुम्हाला पहिल्या फेरीतला लीड तुम्हाला दिसला की पुढची लीड मी सांगत जाईल। तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेत पाऊल ठेवलं, आता तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाऊल ठेवणार लवकर? पुणेकर ठेवणार आहेत आणि पुणेकरांचा उमेदवार आहे मी, त्यामुळे मी 100% लोकसभेत जाणार आहे। काय नेमकी प्रचाराची गणितं राहिली? मोदींची सभा झाली, राज ठाकरेंची सभा झाली, अजित पवार महायुतीसोबत गेले, एवढी सगळी मोठी यंत्रणा त्यांच्या बाजूला आहे असं सांगितलं गेलं। तरीसुद्धा रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने जनमत आहे अशा पद्धतीची चर्चा अजूनही पुण्यामध्ये होते। याच्या मागचं नेमकं गमक काय? ह्याच्या मागं बघा, पहिल्यांदा सांगतो नरेंद्र मोदींची सभा झाली आणि नरेंद्र मोदीच्या सभेवर त्यांचा विश्वास नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना नंतर आणलं, म्हणजे मोदींच्या नंतर राज साहेबांना आणलं। म्हणजे त्यांना असं वाटतं की मोदींची सभा होऊन बी रवी धंगेकर जिंकतायत, त्यामुळे त्यांनी राज साहेबांना आणलं। तो एक प्रयत्न केला, पण तो प्रयत्न त्यांना यशस्वी होईल असं माझं मत आहे। कारण राजसाहेब शेवटी त्यांनी कुठं कमलाला मत मागितलं? त्यांनी कमलाला मत द्या म्हटलेच नाही, त्यांचं अख्खं भाषण आहे का? त्यांनी सांगितलं की पुण्याचा विकास यांनी भकास केला आणि कारण हेच होते, ते पुण्याच्या विकासावर बोलले आणि त्यांनी कमलाला मत द्या कुठं म्हणले? बघा अख्खं भाषण तुम्ही चेक करा। म्हणजे तो त्यांना मत मागायला आले नाही, सभा त्यांनी घेतली पण मत त्यांनी मागितलं नाही। पुण्याचा भकास त्यांनी केलं ते एवढंच बोलत होते। काय आज धाकधूक आहे का? आता काही तास शिल्लक आहेत, उद्या मतमोजणी होणार आहे, रात्री काय झोपणार आहेत की नाही? मी कायम 24 तास रेडी असतो। झोपणं हे माझ्या डिसिजन नाही। कोणाचा फोन आला तर मी रात्री 2ला बी घेतो, त्यामुळे झोपणं हा विषय नाही। पण मी निश्चित मला माहिती की पुणेकर उद्या गुलाल खेळतील आणि तुम्हाला दिसेल आणि लीड बी तुम्हाला दिसेल, आश्चर्यचकित लीड असेल।
तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये टू व्हीलरवरती तुमचं विजय सर्टिफिकेट घ्यायला गोदामापर्यंत गेलेला होतात. आता उद्या काय फोर व्हीलरमधून जाणार की टू व्हीलरवरती? एवढी गर्दी असेल तर फोर व्हीलर चालणारच नाही, टू व्हीलरवर जावं लागेल. पुण्यातलं गर्दी असेल उद्या. म्हणजे उद्या तुमच्या विजयाचं सेलिब्रेशन करायलाच पुणेकरी येतील, त्याची गर्दी असणार. रस्त्यावर पुन्हा दिसन, पुणे शहर दिसन. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यातला खासदार ही निश्चित आहे. पुण्यात सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रात जास्ती मतांनी विजयी उमेदवार पुणेकरांचा होणार आहे. जास्तीत जास्त मतं सगळ्यांपेक्षा पुण्यात जास्त पडते. म्हणजे एवढे दिवस जे काय म्हटलेलं होतं की बाबा नाही पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे, ते उद्याच्याला तुम्ही सगळं हे करणार? पुणे पुणेकरांचाच किल्ला आहे, तो कुठल्या पक्षाचा नाही. म्हणजे आता ते उद्याच्या निकालामध्ये दिसेल तुम्हाला पहिल्या फेरीत दिसेल. तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात, पुण्यामध्ये तुम्ही प्रचार केला. बारामतीत काय पाहायला मिळेल एक उमेदवार म्हणून, काँग्रेसचे आमदार म्हणून काय वाटतं? तुमच्या शेजारचा मतदारसंघ आहे बारामती, सुप्रियाताई तिथे निवडणूक लढवतात. विशेषतः शरद पवारांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले होते, शरद पवारांनी सभा घेतली. काय नेमकं चित्र पाहायला मिळेल बारामती? नाही बघा, परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये बघा सगळ्यात वाईट ह्याच्यासाठी वाटतं की उद्या पवार हारणार आहेत. उद्या कुठले पवार हारणार आहेत त्यामध्ये रस नाही, पण कोणतरी पवार या महाराष्ट्राने हारताना बघणार आहेत. त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण शेवटी पवारांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद केली, त्यांनी काम केलं. शेतकऱ्यांपासून तर IT पर्यंत शरद पवार साहेबांनी काम केले, आणि कोणतरी पवार उद्या हारणार आहे. त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अजित पवार जरी हारले तरी दुःख आहे, आणि कुणी हारलं तरी दुःख. शेवटी पवार हारतात. हे महाराष्ट्राने पवारांना हारताना बघितलं नाही. मग अजितदादा असतील तर पवारांच्याच पुण्याखाली त्यांनी राजकारण केलं. म्हणजे शेवटी पवार साहेबांनीच लावलेलं झाड आहे ते, आणि ते झाड कुणी असो उद्या पवार हारणार, ते दुःख आहे महाराष्ट्राचं. काय पण भाजपचं षडयंत्रामुळे हे सगळं घडत आहे. भाजपचं षडयंत्र म्हणजे कुटुनीती, आणि कुटुनीतीमध्ये दोन घरांमध्ये बाप लेकांमध्ये त्यांनी विभाजन केलं. ही परिस्थिती या महाराष्ट्र बघवत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे सुप्रिया सुळे मग विजय होतील की नाही? पवार हारताना दुःख आहे. कुठला पवार हारतोय तो त्याचं महत्व नाही, पण पवार हारताना दुःख आहे. म्हणजे उद्या बारामतीमध्ये तुम्ही जरी जिंकलेला असलात तरी बारामतीमध्ये कोणतरी हारतंय, त्याचं दुःख तुम्हाला 100% असणार. कारण महाराष्ट्रामध्ये पवारांचं मोठं योगदान आहे. शरद पवारांनी अनेक लोक घडवलीत, अनेक लोक उभी केलीत, आणि त्यामध्ये अजितदादांना बी त्यांनी उभं केले. अजितदादा त्यांचा घरातलाच असला, त्याची मोठी ताकद देताना आपण बघितलंय. आणि कोणतरी हारतंय म्हणजे भाजपचं षडयंत्र आहे, कडू राजनीती आहे, आणि त्या राजनीतीला ते बळी पडलेले आहेत. तर ते उद्याचं दुःख सगळ्यांना, माझ्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्यांनाच असं. कारण पवार साहेबांनी या महाराष्ट्रात मोठं काम केले, देशात काम केले, त्यांचं नाव आहे. पण आज त्यांच्या घरातलं कुणी पडलं तरी आपलं दुःख. मुलं पुतण्या काय मुलगी काय, त्यांच्या दृष्टीने एकच आहे ना. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता जर उद्या खासदार झालात आणि तुम्ही असं म्हणताय की नाही मला विजयाचा आत्मविश्वास आहे, खासदार झाल्यानंतर तुम्हाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सभागृहात बसलेले असतील, अमित शहा असतील, मग त्यांच्यासमोर भाषण करणार, पहिलं भाषण होईल तुमचं सभागृहात? मी आतापासूनच भाषण करणार. मला काय भाषणाला काय लागतंय, भाषण करावंच लागणार. कारण पुण्याच्या विकासासाठी लढावंच लागणार. काँग्रेसचं सरकार येणार आहे, पहिल्या भाषणाची की संसदेत बोलायचं, काँग्रेसचं सरकार येणार आहे. आणि उद्या जर पुण्याच्या विषय असेल तर काँग्रेसच्या सरकार पुढे मी तेवढं ठोकपणे माझं भाषण करेन. कारण पुण्याच्या विकासासाठीच मी बोलणार आहे ना. म्हणजे तुम्ही मोदींसोबत नाही तर काँग्रेसच्या सरकारसोबत बसणार? काँग्रेस सत्तेवरच येणार आहे. परिस्थिती देशामध्ये पाहतोय की रवींद्र धंगेकर सांगतायत की विजयाचा आत्मविश्वास मला आहे. बारामतीमध्ये नेमकं कोण हरतं हे सांगता येणार नाही, मात्र कुणीतरी एक पवार हरतं याचं दुःख आहे. आणि येणाऱ्या संसदेमध्ये मी काँग्रेसच्या सरकारमध्ये खासदार म्हणून सहभागी होईन अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.